Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. माझ्या सर्व फॅमिली कोर्ट एक्झामिनेशनचे जे काही ॲस्पिरंट्स आणि विद्यार्थी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनीही इथे फॅमिली कोर्टाची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक केलेली आहे त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. बट मला आज सगळ्यात आधी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे फॅमिली कोर्टच्या एक्झामिनेशनच्या प्रिलिमिनरी क्लासेसचा. येस, माझ्याकडे यामध्ये 2 ग्रुप प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी होते. त्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे तो खूप आधीचा ग्रुप होता, जेव्हा ही वॅकन्सी निघणार होती किंवा निघाली त्यानंतरचे, म्हणजे 6 महिन्यापूर्वीच. त्यानंतर 3 महिन्यापूर्वी ज्यांनीही ॲडमिशन्स घेतल्या फॅमिली कोर्टाच्या त्यांचा तेवढा चांगला रिझल्ट आलेला नाही. बट ज्यांनीही प्रॉपर स्ट्रॅटजी केली, प्रॉपरली MCQs, प्रॉपरली सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून वारंवार माझे व्हिडिओज ऐकलेत आणि वारंवार सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या, CPC, CRPC, एव्हिडन्स आणि ऑल फॅमिली लॉच्या, त्यांचा खरंच खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा. आणि काही विद्यार्थ्यांचं खूप बॅड लक झालं आहे. यांना 150 149वर ते येऊन अडकले, पण त्यांचा रिझल्ट आला नाही. असेही माझ्याकडे स्टुडंट्स आहे, माझे वकील मित्र आहेत, सो त्यासाठीही मला सगळ्यात जास्त वाईट वाटत आहे. बट ऑप्शन नाही आहे. समोर तुमच्यासाठी ग्रेट अपॉर्च्युनिटी अजूनही असतील किंवा तुम्हाला अवेलेबल होतील. सो तुम्ही एकाच जागी थांबून राहू नका, तुम्ही मूव ऑन करा आणि तुम्ही दुसऱ्या एक्झामची तयारी करू शकतात. अँड प्लीज असं ज्यांच्यासोबत झालेलं आहे त्यांनी प्लीज DJसाठी प्रिपरेशन सुरू करावं. हा एक एक्सपिरियन्स मी तुमच्यासाठी आज इथे का शेअर केला आहे की कारण की कॉम्पिटिशन्स लेवल वाढली आहे. कट ऑफ पाहता 150 जण 150 मार्कावर कोइन्सिडेंटली घेतलेले आहे. सो प्लीज कॉम्पिटिशनला तुम्ही तयार राहा. पूर्ण टाईम तुमचा कॉम्पिटिशनला द्या. जेही आता क्वालिफाईड झाले आहे यांनी पूर्णपणे 13 जागेसाठी प्रयत्न करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन किती हाय आहे. 150मधून 13वर तुम्हाला जायचं आहे. त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर वेनी तुम्हाला जायचं आहे. हा झाला आपला एक सुरुवातीचा पार्ट. बट सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मी आज हा व्हिडिओ का घेऊन आलेले आहे तर सर्वांना मी सांगते आहे, सर्वांनी मला खूप रिक्वेस्ट केला, मॅडम बॅच सुरू करा, बॅच सुरू करा. डेफिनेटली बॅच सुरू करणार होतेच, तरी पण आज मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या एक्झामिनेशनचा क्रायटेरिया सांगणार आहे, मेन्स एक्झामिनेशनचा. ओके, सो प्लीज कोऑपरेट. आणि आता थांबा, इथे 2 मिनटं द्या मला. मी इथनं मला हे करते आहे काढून तुम्हाला एक स्क्रीन शेअर मी इथे करणार आहे. आणि ही जी मी स्क्रीन शेअर करणार आहे त्यामध्ये आता इथे आपण एक काम करूया, मला छोटं करून टाकूया. प्लीज 2 मिनटं द्या मला. आणि इथे आपण तुमच्यासाठी एक स्क्रीन शेअर करते मी, ठीक आहे. आणि त्या स्क्रीननुसार आपण इथे जाऊया. ओके, अजून मी मला छोटं करते म्हणजे तुम्हाला स्क्रीन कन्व्हिनियंट राहील. ओके, सो आपण असं करूया. ओके, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. येस, चल मी इथे मला छोटं करून टाकलं आहे. आता जाऊया आपण स्क्रीनवर. मी तुम्हाला इथे काही स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपण आता सिलेबस डिस्कस करायचा, देन पेपरवर आपण जाऊ शकतो. पहिलं तर एक्झाम डेट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. सर्वात आधी मी ही PDF ओपन करते आहे आणि या PDFमध्ये मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे की हायकोर्टाचं जे आता नोटिफिकेशन आलं आहे तुमच्यासाठी, यामध्ये ही जी एक्झाम आहे संडे 10 डिसेंबर 2023 रोजी मुंबई इथे ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, सगळं आत्ताच त्यांनी सगळं दिलेलं आहे. म्हणजे हा पूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर, ठीक आहे, नोव्हेंबर फक्त, आणि लगेचच तुम्हाला 10 डिसेंबरला ही एक्झाम आहे. म्हणजे आजचे 5 दिवस तर गेलेच आहे जवळपास. तुमच्याकडे खूप कमी दिवस आहे, लक्षात ठेवायचं आहे. 10 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे. फक्त 1 महिना तुमच्याकडे आहे. यामध्ये करो की मरो, तुम्हाला जे काही करायचं ते करा. ओके, पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. द मेन एक्झामिनेशन, रिटर्न एक्झामिनेशन शॅल कन्सिस्ट ऑफ 1 पेपर, फक्त 1 पेपर 100 मार्काचा, हॅव्हिंग अ ड्युरेशन ऑफ 3 आवर आणि हा 11 to 2 PM. 1 महिन्याची स्ट्रॅटेजी जर तुम्हाला करायची असेल तर खूप सारं वाचायचं नाही आहे. एवढं महत्त्वाचं स्मार्ट स्ट्रॅटेजीने जायचं आहे, जे येईल तेच परफेक्ट करून जायचं. बिलकुल खूप सारे पुस्तक, खूप साऱ्या नोट्स पसारा अजिबात गोळा करू नका, काहीही उपयोगाचं नाही. या मंथमध्ये जे मटेरियल कॅच करता येईल पटापट ते पटापट कॅच करा आणि गो विथ दॅट. ज्या विषयांवर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पूर्ण करा आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्ट्रॅटेजीने करायच्या आहेत. द लिस्ट ऑफ प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट, आता हे मी वाचणार नाही. ॲज यू नो की तुम्हाला इथे सांगितलं आहे की क्लॉज 4मध्ये दिलेली आहे. आणि हे तुमचं एवढंच महत्त्वाचं आहे की 10 डिसेंबरला पेपर आहे. आता सध्या
आज 4 नोव्हेंबर तारीख आहे, उद्या 5 नोव्हेंबर आणि आता इथून पुढचे 5 आणि हे तुम्हाला आता काउंट करता येतात. ओके, नाऊ द सेकंड थिंग इज की आता आपण जाऊया सेकंड थिंग म्हणजेच तुमच्या सिलेबसवर. तर सिलेबस बघूया काय आहे. तर सिलेबसची PDF मी ओपन करते जे की तुम्हाला ॲडव्हर्टीजमध्ये दिलेली आहे. सिलेबसची PDF जर मी आता इथे ओपन केली तर डेफिनेटली सगळ्यात आधी तुम्हाला आहे CPC. ज्यांच्याही कन्सेप्ट क्लिअर आहेत त्या वेल अँड गुड. ज्यांच्याही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ CPCचे फॅमिली कोर्टाला शिकवलेले अवेलेबल आहे. मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तुम्ही इथे डायरेक्टली घेऊ शकता. क्रिमिनल प्रोसिजर कोडचे ॲज इट इज लेक्चर्स अवेलेबल आहे, यू कॅन गो विथ दॅट. एव्हिडन्स ॲक्टचे लेक्चर्स ॲज इट इज मेन्समध्ये कसं लिहायचं हेही अवेलेबल आहे विथ नोट्स. या सगळ्यांच्या नोट्ससुद्धा आपल्याकडे रायटिंगमध्ये अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स विथ रिझन्स आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याचा कोर्स मी आता आज अपलोड करते आहे, तर तो तुम्ही जाऊन एनरोल करा, सबस्क्रिप्शन घ्या आणि त्यानुसार जाऊ शकता. लिमिटेशन्स ॲक्ट, फॅमिली लॉज. लिमिटेशन्स ॲक्टमधनं तुम्हाला मेन्समध्ये क्वेश्चन येणार नाही, तरीही रेअर इन रेअर केसमध्ये आलं तर आपण त्याच्यावर थोडेफार नोट्स देऊन ठेवूया. त्यानंतर फॅमिली लॉज, यामध्ये मुस्लिम, हिंदू हे काही 5-6 ॲक्ट आहेत ना, याच्यावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे, वेगळ्या गोष्टींवर नाही. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, इंग्लिश ट्रान्सलेशन्स अँड जजमेंट रायटिंग. इंग्लिश ट्रान्सलेशन्समध्ये तुम्हाला एक स्टोरीज येणार आहे, त्यात आपण पेपरमध्ये बघूया आणि त्या स्टोरीचं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. इंग्लिश आहे, मराठी इंटू इंग्लिश, इंग्लिश इंटू मराठी, इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. याचे सुद्धा आम्ही नोट्स तुम्हाला देणार आहे, ज्या की रेग्युलर फॅमिली कोर्टाच्या काही स्टोरीज असतात, काही ऑर्डर्स असतात, यांना हे ट्रान्सलेट करायला लावतात. तर त्या अशा काही ऑर्डर्स, काही ट्रान्सलेशनचे फॉर्म्स कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं यासाठी आपल्याकडे इंग्लिश टीचर तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर जजमेंट रायटिंग, मी स्वतः तुम्हाला जजमेंट रायटिंग शिकवणार आहे, जे की फॅमिली कोर्ट ट्रॅव्हल बाय आहे. एवढा सिलेबस आहे. यस, सिलेबस एवढा असला तरी हे जे सेक्शन्स आहे हे तुम्हाला हे जे ॲक्ट्स आहेत तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत, याबद्दल कुठल्याही प्रकारे उणिवा ठेवायचं नाही आहेत. ही झाली तुमची PDF सिलेबसची. पहिले तुमची एक्झाम, नंतर ही PDF सिलेबसची. नाऊ आता कम टू द एक्झामिनेशन्स पॅटर्न. ओके, त्यांनी तर तुम्हाला सांगितलंच आहे की यस आम्ही 100 मार्काची तुमची एक्झाम घेणार आहोत आणि 11 ते 2 पर्यंत तुमची एक्झाम राहणार आहे. टोटल मार्क 100 आहेत. आणि आता बघूया, हे 18चा तुमचा पेपर आहे. 18चे पेपर 3 पेपर आपण इथे डिस्कस करू. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी दिलेला आहे. मे बी पॅटर्नमध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो, ते आपल्या हातात नाही आहे, बट तरीही फिगर टू द राईट्स इंडिकेट्स मार्क्स. ओके, तुम्हाला इथे 20 मार्कासाठी पहिलं जजमेंट आलेलं आहे 2018 मध्ये. राईट जजमेंट बाय युझिंग युअर ओन इमॅजिनेशन्स ऑन द फॉलोइंग फॅक्ट्स अँड मेन्शनिंग वेअर नेसेसरी फॅक्ट्स अँड प्रिझ्युमिंग द नेसेसरी विटनेसेस वेअर. हे सगळं तुम्हाला प्रिझ्युम करायचं, विटनेसेस घेणे वगैरे वगैरे. जजमेंट रायटिंग मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सुद्धा देईल, तरी सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, डेफिनेटली विटनेसेस वेअर एक्झामिन अँड रिलेव्हंट. ओके, सो इथे तुम्हाला हे सगळं जजमेंट सोडवायचं आहे. हे 20 मार्कासाठी आहे. यामध्ये जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जजमेंट लिहिलं तर 15 ते 16 मार्क्सपर्यंत तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे जजमेंटचे मार्क्स मिळू शकतात. ओके, सो हे झालं तुमचं जजमेंट. नाऊ कम टू द नेक्स्ट, दॅट इज जस्ट वेट, येस, जजमेंट. ओके, इट इज द केस ऑफ द पिटिशनर्स हजबंड. हे सगळी स्टोरी सांगितलेली आहे आणि याच्यावर आपल्याला 12(1)(c)चं हिंदू मॅरेज ॲक्टचं जजमेंट आहे. येस, ऑफकोर्स. तर जेवढे काही फॉर्मॅट पिटिशन्स आपले फॅमिली कोर्टाचे आहे यानुसार आम्ही तुम्हाला जजमेंट प्रोव्हाइड करणार आहोत आणि ते जजमेंट तुम्हाला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. मग त्याचे इश्यूज कसे काढायचे, अँड रिझनिंग्स कसे द्यायचे, फाइंडिंग्स कशा द्यायच्या, ऑर्डर कशा काढायच्या, हे सगळं आम्ही तुम्हाला इथे शिकवणार आहोत जजमेंट कोर्समध्ये. ठीक आहे, 8 दिवसात तुमचा जजमेंट कोर्स पूर्ण होईल आणि तुम्हाला कमीत कमी 15 मार्काचं कमीत कमी आणि 16-17 मार्कापर्यंत ॲव्हरेज करून देण्याचं काम आमचं आहे. त्यानंतर आपण पुढे येऊया. सेकंड क्वेश्चन, दॅट इज राईट नोट ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. सो फॉलोइंगमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 बद्दल सांगितलं. हाऊ डू यू अंडरस्टँड द टर्म वाईड मॅरेज. सो दिस इज अ सिम्पल क्वेश्चन आहे. जर तुमच्या हिंदू मॅरेजच्या कन्सेप्ट क्लिअर असेल आणि तुमच्याकडे जर नोट्स असेल काही पर्टिक्युलर विषयांच्या टॉपिकवर, तर तुम्ही जस्ट क्रॅक करू शकता. तुम्हाला फक्त रिव्हिजन्स करायचे आहेत. व्हॉट आर द ग्राउंड्स फॉर द डिक्री डिझोल्युशन ऑफ मॅरेज आणि अगेन मॅरेज ॲक्ट्समधून, म्हणजे हे फॅमिली लॉज जो पोर्शन आहे त्यामधनं आपल्याला हा सगळा काय मिळतो आहे, क्वेश्चनचा डेटा मिळतो आहे. त्यानंतर इथे म्हटलंय आय थिंक दिस इज फ्रॉम द मेंटल क्रुएल्टी. ओके,
and critically examine the concept of येस दिस इज ऑल्सो फ्रॉम द हिंदू मॅरेज ॲक्ट. 10 मार्कासाठी हे तुम्हाला क्रिटिकली एक्झामिन करायचे आहेत. म्हणजे हे तुम्हाला इंट्रोडक्शन, मेन बॉडीज, क्रायटेरिया, लाईक क्रिटिक्स, कंडिशन्स, हे सगळं तुम्हाला प्रॉपरली इन्व्होक करायचं आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स पूर्ण 10 मार्कासाठी आहे. एनी वन, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले की तुम्ही कुठलीही शॉर्ट नोट इथे सोडू शकतात. यामध्ये तुम्हाला शॅल प्रिझ्युम एव्हिडन्स ॲक्टमधून आलेला आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्समधून सुद्धा क्वेश्चन आला आहे. प्रत्येक ॲक्टवर एक 2, जास्तीत जास्त 2, एकच जस्ट ओके तुम्हाला इथे क्वेश्चन्स दिसतात. त्यानंतर परत एनी वन म्हटलं आहे. अटॅचमेंट बिफोर द जजमेंट विच इज कम्स फ्रॉम द CPC. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेटअप अँड विच इज कम्स फ्रॉम द CPC. यू कॅन राईट डाऊन ओनली वन. यू कॅन मीन्स यू शॅल राईट डाऊन ओनली वन. सो दिस इज ऑल्सो फॉर द 10 मार्क्स. सो 10 मार्क्ससाठी किती लिहिलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. राईट नोट ऑन एनी वन ऑफ द फॉलोविंग. सो राईट नोट ऑन द एनी ऑफ द फॉलोविंग. अगेन इथे तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे विच इज फ्रॉम द लिगल डिसॅबिलिटी लिमिटेशन्स ॲक्टमधून आला आहे. सेक्शन 6 आपण हा इथे प्रॉपरली इलॅबरेट करावं लागतं बिकॉज इट इज फॉर द 10 मार्क. त्यानंतर प्ली बार्गेनिंग विच इज कम्स फ्रॉम द CRPC. दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स. राईट नोट ऑन एनी वन ऑफ द फॉलोविंग. अगेन इथे तुम्हाला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि हिंदू गार्जियनशिप्समधून इथे आलेला आहे. राईट नोट ऑन द ॲडमिसॅबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विथ द अगेन इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. आणि हा तुमचा पेपर संपतो. पण इथे कंपल्सरी नाही आहे की गार्जियनशिपमधूनच तुम्हाला क्वेश्चन यावा. कंपल्सरी नाही आहे तुम्हाला की लिमिटेशन ॲक्टमधून. हां, हे कंपल्सरी आहे. जर आपण पहिल्या PDF मध्ये गेलो तर CRPC, CPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, त्यानंतर डाउरी प्रोव्हिजन, डोमेस्टिक व्हायलन्स आणि लिमिटेशन्स ॲक्ट, यामधनं क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. हिंदू मॅरेज आणि मुस्लिम मॅरेजमधून सुद्धा कंपल्सरी आहे. मॅरेज डायव्होर्स ॲक्टमधून कंपल्सरी आहे. पण गार्जियनशिपमधून आला तर येऊ शकतो, नाही तर नाही. पण आपल्याला 5-7 क्वेश्चन तिथनं तयार करून घ्यायचे, अगदी रेडीमेड ठेवायचे आहे आणि गेल्या गेल्या आपल्याला आन्सर. तर आता याच्यामध्ये काय होऊ शकतं की 10चे 5-5 मध्ये ते डिवाइड करू शकतात. ते इथे काही म्हटलं नाही आहे की 100च्या वर त्यांना नाही जायचं. बट हे डिसाईड कसं करायचं ते न्यू पेपर आल्यानंतरच आपल्याला कळू शकतं. त्यानंतर लाईक इथे डोमेस्टिकमधून तर येणारच आहे, एव्हिडन्समधून तर प्रश्न येणारच आहे, हिंदू मॅरेजमधून तर येणारच आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये कुठेही आपल्याला ट्रान्सलेशनचा प्रश्न दिसलेला अजून नाही आहे. पण ट्रान्सलेशनचा प्रश्न तुम्हाला येणार आहे, यावर्षी सुद्धा येईलच. अगेन आपण सेकंड PDF जर इथे बघितली तर सेकंड PDF मध्ये आपण जर गेलो तर अगेन इथे सांगितलं आहे त्यांनी वेगळा थोडासा पॅटर्न दिसतोय 2015चा. थोडा पॅटर्न चेंज दाखवलेला आहे प्रत्येक पेपरमध्ये. ठीक आहे, 100 मार्कासाठीचा, पण मधात त्यांनी इंटरनली खूप चेंजेस प्रत्येक केले. क्वेश्चन नंबर 1, 8 अँड दिस इज अ कंपल्सरी. यांनी तिथे अटेम्प्ट्स अँड कंपल्सरी सांगितलं आहे. थोडासा फार चेंज आहे. तिथे ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आणि नंतर मग त्यांनी वन ऑफ दिस असं लिहिलेलं होतं. परत 20 मार्कासाठी जजमेंट आहे. परत पिटिशन, हजबंड अँड वाईफ अँड ऑल दॅट. काय असतो फॅमिली कोर्टाचं, हेच असतं. तर तुम्हाला असे 10-12 जजमेंट तयार करून ठेवायचे आहे आणि तिथे राईट डाऊन करायचे आहेत. त्यानंतर तुमचं जजमेंट झालं, पिटिशन काय म्हणतो, पिटिशनर काय म्हणतो, अप्लिकंट काय म्हणतो, हे सगळं. त्यानंतर परत तुम्हाला हिंदू मॅरेज ॲक्टमधनं आणि 125 जो आहे कोड ऑफ सिव्हिल, याला कोलॅबोरेट करायचं आहे हिंदू अडॉप्शन्स आणि यांच्यामध्ये. हे सगळं एकत्रित दिलं आहे. अशाही प्रकारचे प्रश्न इथे त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे. मग नंतर बघताय डायव्होर्स मुस्लिम वाईफ. आता इथून डायव्होर्स इकडे लाईक क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे सगळे एकत्रित क्वेश्चन दिले. असे सुद्धा तुम्हाला कोलॅबोरेट करून इथे प्रश्न विचारण्यात आले. बघा, हा थोडासा वेगळा पॅटर्न, म्हणजे 4-5 वर्षाचे जे पेपर आहेत त्या पॅटर्ननुसार आपल्याला जायचं आहे, हेही विसरू नका. त्यानंतर पुढे आलं तर इथे तुम्हाला परत 12 प्रोटेक्शन्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधनं दिसत आहे. त्यानंतर इथे हाऊस होल्ड शेअर डिस्कशन्स, मॅट्रिमोनियल लाईक इथनं क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला. असे अनेक क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिसत आहेत जे की वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे विचारलेले आहेत. त्यानंतर राईट अ शॉर्ट स्टोरी 3, असेही पॅटर्न इथे चेंज होऊ शकतात. 89 ऑफ CPC गव्हर्नमेंटशी रील करतो. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न इथे विचारलेले आहे. अजून याच्यामध्येही मला कुठे ट्रान्सलेशन दिसलं नाही, पण यावर्षी स्पेसिफिकली त्यांनी सिलेबसमध्ये ट्रान्सलेशन सांगितलं आहे. आता इथे जर आलो तर राईट अ जजमेंट ऑन द फॉलोइंग, पहिला जो आहे तुमचा जजमेंटचा क्वेश्चन आहे. त्यानंतर ट्रान्सलेट इंटू मराठी, तुमचा हा जो पेपर आहे 2011चा पेपर आहे. 11मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन आलं आहे. यावर्षी तुम्हाला नक्की येणार आहे, त्याबद्दल काही वादच नाही. यांनी इथे ट्रान्सलेट इंटू द मराठी 2 क्वेश्चन्स दिलेले आहे.
पहिले सगळ्यात आधी म्हणतात की ते क्वेश्चन 2A ट्रान्सलेट इंटू मराठी द प्लेंटिफ क्लेम. आता हे जस्ट सोपं आहे हो, खूप सोपं आहे, काही फरक नाही, बट त्या प्रकारचे मराठी शब्द तुम्हाला यूज करता आले पाहिजे. ओके, प्लेंटिफमध्ये कोण, वादी, प्रतिवादी, ठीक आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक प्रॅक्टिस नंतर येणार आहे. त्यानंतर परत ट्रान्सलेट इंटू इंग्लिश दिलेलं आहे 5-5-10 मार्क, आणि असाच पॅटर्न तुम्हाला यावेळेस येण्याची शक्यता आहे, जो की 2011ला ट्रान्सलेट आलं होतं. ट्रान्सलेट हे डेफिनेटली येणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट, आणि याला मराठीमधनं इंग्लिशमध्ये करायचं आहे. ठीक आहे, सो दिस इज युअर ट्रान्सलेशन. आणि पुन्हा मग बाकीचे जे सगळे आहेत ते उरलेले क्वेश्चन्स तुम्हाला यांनी दिलेले आहे. क्वेश्चनवर जास्त भर न देता यामध्ये ट्रान्सलेशन्स तुम्हाला आल्या. या 4-5 पेपर जर आपण इथे बघितले तर या 4-5 पेपरच्या दृष्टिकोनातून जर आपण इथे बघितलं तर डेफिनेटली आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की यस, आपल्याला तयारी कशी करावी लागणार आहे. खूप जास्त सिलेबस नाही आहे तुमचा, बट जो काहीही इथे सिलेबस तुम्हाला प्रॉपर वेळी दिलेला आहे, फॅमिली लॉज, हे 7-8 फॅमिलीचे लॉज आहे, याच्या पूर्ण नोट्स तयार करून आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्यानंतर CPC, CRPC, इंडियन डिव्हिडन्स ॲक्ट, लिमिटेशन्स ॲक्ट, डाउरी प्रोहिबिशन्स अँड डोमेस्टिक व्हायलन्स, याच्या सुद्धा आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. ॲज इट इज तुम्हाला नोट्समधले प्रश्न उत्तर कंबाईन काही प्रश्न उत्तर असेल, जसे आत्ता आपण बघितले मुस्लिम आणि हिंदू आणि ऑल दॅट, CRPC 125 आणि मॅरेज हिंदू मॅरेज, यापैकी आपण इथे प्रॉपरली तुम्हाला स्ट्रॅटेजीचे क्वेश्चन्स वाईज करून देणार आहे. नोट्स इन द सेन्स क्वेश्चन आन्सरच राहणार आहे. पुढे चालून जर आता याच्या पुढे जर गेलो आपण, तर पुढे गेल्यानंतर ट्रान्सलेशनचेही तुम्हाला पॅरा ट्रान्सलेशन इंग्लिश मराठी, मराठी इंग्लिश हे तुम्हाला मी इथे देणार आहे. त्यानंतर जजमेंट मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे, आणि जजमेंटसुद्धा मध्ये तुम्हाला 20 पैकी 15, कमीत कमी 15 मार्क्स यावे, या प्रकारची तयारी आपण इथे करणार आहोत. क्लासेसबद्दल जी माहिती सांगायची झाली तर क्लासेस जे काही आहे ते ज्युडिशियल विंग्स ॲपवर तुमचे हे क्लासेस उपलब्ध आहे. आता अर्ध्या नोट्स त्यावर अपलोड आम्ही करतोय उद्यापासून, आणि बाकीच्या नोट्स जे आहेत ते पुढच्या 8 दिवसामध्ये सगळे अपलोड होईल, आणि लगेचच तुमच्या 2 दिवसामध्ये जजमेंट रायटिंग्स आणि ट्रान्सलेशनचे क्लासेससुद्धा सुरू होणार आहे. तुम्हाला 10 तारखेला मी हा क्लास सुरू करते. 1 महिन्याचा पूर्ण आपला टार्गेट असणार आहे. 10 तारखेपर्यंत सगळ्यांचे ॲडमिशन, जेही आधी ॲडमिशन्स घेतील त्यांना तर नोट्स आधी लवकरच मिळून जाणार आहे, जसे जसं तुम्ही ॲडमिशन घ्याल. पण जजमेंट रायटिंग फॉर द फॅमिली कोर्ट्स हे तुम्हाला 10 तारखेपासून 10ला तुम्हाला रात्री 8:30ला क्लास राहणार आहे, रात्री 8:30ला, ठीक आहे, आणि रात्री 8:30 वाजता तुम्ही जॉईन व्हायचं आहे 10 तारखेपासून. आणि जजमेंट रायटिंग, इंग्लिश ट्रान्सलेशन आणि बाकीचे जे आहे, तर ज्या काही नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते आहे त्याच्यावर एक लेक्चर 2-2 तासाचं, की CRPCच्या नोट्स आहे, यांना कसं आपण सॉल्व्ह करायचं, कशा प्रकारे ह्या सॉल्व्ह करायच्या, हे वीकमधनं 2 लेक्चर्स आपण घेणार आहोत. प्रत्येक नोट्स दिल्यानंतर हिंदू मॅरेजची नोट्स आहे, मग यांना कसं सॉल्व्ह करायचं याबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि ह्या सगळ्या नोट्स, हे सगळे जजमेंटचे फॉर्मॅट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. त्यासाठी आमचा कोर्स जो आहे तो ज्युडिशियल विंग्स या ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, आणि 10 तारखेपासून लाईव्ह लेक्चर तुम्ही करू शकता. इवन रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा त्याच्यात मिळेल. इवन मला पर्सनली तुम्ही रिक्वेस्ट करू शकतात, मॅम CPCच्या कन्सेप्ट क्लिअर नाही, तर मी तुम्हाला CPCचे लेक्चर देईल, इव्हिडन्सचे देईल, लिमिटेशनचे देईल, जेवढेही हवे तुम्हाला पूर्ण लेक्चर्स मी पर्सनली तुम्हाला पाठवू शकते, किंवा पर्सनली तुम्हाला मेल थ्रू मी देऊ शकते डेफिनेटली हेही लेक्चर. पण आता हे शिकवण्यासाठी तितका वेळ नाही आहे तुमच्याकडे CPC वगैरे, त्यामुळे मी तुम्हाला जर हवे असेल तर लेक्चर देईल डेफिनेटली, तेही होऊ शकतं. पण आता सध्या तुम्हाला जजमेंट रायटिंग, ट्रान्सलेशन आणि सगळ्या नोट्सच्या क्लासेसबद्दल हे इतकं महत्त्वाचं आहे. हा कोर्स ऑलरेडी आता इथे अपलोड आहे ज्युडिशियल विंग्स ॲपवर, आणि उद्यापासून त्यामध्ये नोट्सही आम्ही अपलोड करणार आहोत, ज्याही आमच्याकडे सध्या अवेलेबल आहे. आणि पुढच्या 8 दिवसात पूर्ण नोट्स तुम्हाला 10 तारखेपर्यंत मिळून जाणार आहेत त्याच ग्रुपवर. तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता, तुम्ही प्रिंट काढू शकता, किंवा तुम्हाला जर लॅपटॉप किंवा तुम्ही मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या प्रकारे नोट्सचा अभ्यास करू शकता. प्रश्न आणि आन्सर वाईज नोट्स राहणार आहे. जजमेंट रायटिंगचे तुम्हाला सगळे ट्रायबल बाय द फॅमिली कोड जेवढेही जजमेंट आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करून मी स्वतः शिकवणार आहे, कसे लिहायचे जजमेंट, ऑल दॅट. ट्रान्सलेशनही आपणच घेणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्ही गेट द कोर्सेस घ्या आणि तुमचं एनरोलमेंट करा, आणि 10 तारखेला 8:30 वाजता जजमेंटला तुम्ही पहिला क्लास जॉईन करा. सो थँक्यू सो मच फॉर ऑल द स्टुडंट्स फॉर कोऑपरेशन्स, ऑल माय ॲडव्होकेट्स फ्रेंड्स. ओके, आणि बेस्ट ऑफ लक. ज्यांचंही इथे क्वालिफिकेशन्स आलेलं आहे, क्वालिफाईड झालेले आहे, 150 मार्काच्या ज्यांनाही मार्क्सवरती आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. डू ऑर डाय सारखी स्थिती आहे, खूप चांगली पोस्ट आहेत, आणि 13+2 आता हे 15 जागा आहेत तुमच्या. यासाठी प्लीज प्रॉपरली तयारी करा. हातात आलेला चान्स अजिबातही जाऊ देऊ नका. सो थँक्यू सो मच, आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. ओके, थँक्यू सो मच.